बीड जिले के हीरापुर, खामगांव, नांदुर हवेली और हिंगणी गांव के किसानों ने प्रशासन के सामने अपनी तकलीफें और मांगे रखी हैं। किसानों का कहना है कि उन्हें जो 10 से 5,000 रुपए की आर्थिक मदद मिल रही है वो बिल्कुल ना के बराबर है। उन्होंने कर्ज लेकर कुएं खुदवाए, बीज डाले और मेहनत से बुआई की, लेकिन भारी बारिश ने सारी फसलें तबाह कर दी। खेत पानी में बह गए और घरों में खाने तक का संकट खड़ा हो गया है। किसानों ने प्रशासन से अपील की है कि आर्थिक मदद की रकम बढ़ाई जाए ताकि वे अपने कर्ज चुका सके और परिवार चला सके। इसके साथ ही किसानों ने उप मुख्यमंत्री अजित पवार से गुहार लगाई कि उनकी मदद करें और उनके चेहरों की खोई हुई मुस्कान वापस लौटाए। आज सांगासारखं असं झालं की सांगायला पण लाज वाटायला लागली, इतकं भयानक कापसाचं कंडिशन झालेलं आहे। सध्या कापसामध्ये म्हणजे दोडी म्हणून अशी कसलीच राहिली नाही बघा सर, ही कसलंच राहिलं नाही। तब्बल जवळपास आता या कापसावर इथं शेतामध्ये जवळपास तब्बल 2 फुटाचा गाळ येऊन बसलाय, 2 फुटाचा तब्बल गाळ येऊन बसलाय आणि सांगासारखं रडायला माणूस भेटणार इतकं भयानक परिस्थिती घडली इथं। शेतीकडे बघायला नाही, आता तब्बल हिरीमध्ये जवळपास 2 परस गाळ गेलाय त्याच्यानंतर आता कायच करायचं आम्ही। सध्या हिरीतली मोटर गेली बघा, मोटर पण गेली, तब्बल 20-25 नळ्या होत्या, नळ्या पण अख्ख्याच्या अख्ख्या वाहून गेलेल्या आहेत। वायरचा बंडल जवळपास 500 फुटाचा बंडल होता, तो पण वाहून गेला सर। इतके भयानक कंडिशन झाले, सांगासारखं कंडिशन नाही। आमची परिस्थिती खूप गंभीर आहे सर। आणि आता आमच्या भागामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा दौरा आहे आणि त्यांना आमचं एवढं सांगणं की इथं आता दिवाळी सण हा आमचा येणार आहे सर। दिवाळी सणामध्ये त्यांनी आम्हाला कमीत कमी आनंदमय दिवाळी आमची गेली पाहिजे, की बाबा आमचं एवढं आम्ही हवालदिल झालेलो आहेत। आमच्या जर इकडे शेतात जर आलो तर आमची पाण्यासारखी पण आवश्यकता नाही सर, एवढं भयान दिसतं इकडं सर। आणि ते भयान दिसल्यानंतर एवढं टेन्शन येते सर की आता आमच्या जे हातातोंडाशी आलेलं पीक आहे ते पीक अक्षरशः नास्तनाबूत झालेलं आहे सर। आणि आम्हाला एवढीच विनंती आहे, कृषी मंत्री दत्तामामा भरणे असतील, अर्थमंत्री अजितदादा तथा उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, यांना आमची एवढीच म्हणणं आहे, कमीत कमी बाबा आम्हाला तात्काळ 8 दिवसाच्या आत आपण काहीतरी अर्थसहाय्य म्हणून कमीत कमी हेक्टरी 1 लाख रुपयाचे अनुदान तरी द्यावा, म्हणजे आमची कमीत कमी दिवाळी जर पुढं दिवाळी सण कमीत कमी थोडाफार तरी काहीतरी तुमचा हातभार लागल्याच्या नंतर आनंदीमय जाईन, असं काहीतरी करावं त्यांनी। मी कल्याण बुधनर बोलतो सर।